श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर संगीता गोडबोले यांचा ललितबंध चाफा. कन्सल्टिंगचं दार उघडताच आधी चाफ्याचा सुगंध शिरला आत आणि पाठोपाठ ती. माझ्या टेबलवर चाफ्याची ओंजळ रिकामी केली तिनं आणि त्या निरागस फुलांसारखी गोड हसली माझ्याकडे पाहून. 5 वर्षाची ती चिमुरडी. सोनचाफ्यासारखी सुवर्णकांती ही तिच्या आईकडून मिळालेली भेट. माझ्या चाफ्यावरच्या प्रेमाची ख्याती तिच्यापर्यंत पोचवली होती तिच्या आईनं बहुधा. मला आठवली ती पहिलट करेन. तपासायला आली की ओंजळभर सोनचाफा घेऊन यायची. ती गेली तरी दिवसभर घमघमत राहायचा तो सुवास. डिलिव्हरी होऊन गेली गावाकडे आणि आज अचानक 5 वर्षांनी तोच चिरपरिचित सुगंध, ती सोनचाफा आणि तिच्या लेकीसकट. कुणालाही वेड लावणारा हा चाफा. बहरलेल्या रातराणीनं आपल्या पाकळ्या मिटायला घेतल्या आणि पूर्वेकडच्या फ्रेंच विंडोतून दिसणाऱ्या चाफ्याच्या फुलांनी सोनसळी ऊन पिऊन घेतलं की पहाट वेळेचं आगमन मान्य करावंच लागतं. एका लग्नाच्या वाढदिवशी भेट मिळालेलं, आमच्या मैत्रीसारखंच वाढत गेलेलं, फुलत गेलेलं, आता उंचच उंच वाढलेलं सोनचाफ्याचं झाड. त्याच्या हिरव्यागार पानातून डोकावणारी सोनेरी, पिवळसर केशरी, मोहक सुगंधी देणारी फुलं लांबूनच खिडकीतून शोधत राहणं आवडतं मला. मुळात चाफा हाच आवडीचा विषय. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरचा पांढरा, अगदी नकळत कळत सुवास असणारा, सारा रस्ताभर साथ देणारा आणि डोळ्यांना नुसत्या दर्शनानंही आनंद देणारा चाफा असो किंवा सुगंधाची नुसती लयलूट करणारा देखणा सोनचाफा असो. लपवूनही न लपणाऱ्या प्रीतीसारखा न लपवता येणारा सुगंध देणारा हिरवा चाफा असो किंवा गोबऱ्या गालाच्या एखाद्या गोऱ्यापान गब्बू मुलाच्या गालासारखा शुभ्र पांढरा कवठी चाफा असो. चाफा म्हटलं की असंख्य असंख्य आठवणी दाटतात. माहेरी सर्वांशी विशेष न बोलणारे, म्हणावे तर थोडेसे खडूसच, पण आमच्या कुटुंबाशी आंतरिक जवळीक बाळगून असलेले गट्टू अण्णा. नेमानं रोज 2 सोनचाफ्याच्या कळ्या द्यायचे माझ्या बाबांना आणि मग त्यातलं एक आईच्या वेणीवर विराजमान व्हायचं. कित्येक वर्ष त्यात खंड पडला नाही. आम्ही मुली माहेरी गेलो की 2 फुलं जास्तीची यायची घरी. आता गट्टू अण्णा गेले, तिथला चाफा पोरका झाला. सोलापूर मेडिकल कॉलेजमध्ये असताना मेडिसिनचे एक प्रोफेसर खास त्यांच्या दारचा हिरवा चाफा आणायचे मला आवडतो म्हणून. त्या पितृतुल्य गुरुवर्यांशी अजूनही बोलताना हमखास उल्लेख होतोच त्या चाफ्याचा आणि ते दिवस पुन्हा एकदा रेंगाळत राहतात मनात अगदी दिवसभर. आणि दरवळत राहतो हिरवा चाफा. मध्यंतरी एक गेट टुगेदर झालं. मुंबईचे मित्रवर्य घेऊन आले होते पिशवीभर सोनचाफ्याची फुलं. नेमकी माझ्या हाती देऊन म्हणाले, तुम्हीच द्या ना सगळ्यांना. प्रत्येक फुलाचा मुलायम स्पर्श आणि सुगंध वाटता वाटता बरोबर स्नेहसुद्धा वाटला गेलाच आपोआप. पुढे किती दिवस चर्चा त्या फुलांचीच. आमच्या भाटवडेकर काकांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाला काकूनी दिलेली चाफ्याची फुलं त्या दिवशी काकांच्या समाधानी आयुष्याचं प्रतीकच भासली मला. अनेकविध रूपातला आणि अनेकानेक आठवणीतून सतत अवतीभोवती रेंगाळणारा माझा आवडता चाफा. चाफा. डॉक्टर संगीता गोडबोले यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.